शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या याद्यांची पडताळणी शासकीय लेखा परीक्षकांनी सुरू केली आहे। येत्या 20 जून पर्यंत ही पडताळणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। सहकार विभागाच्या आदेशानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 100हून अधिक शासकीय लेखा परीक्षक गाव आणि संस्थानिहाय माहितीची तपासणी करत आहेत। 8 जून पासून सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश होत असून संपूर्ण जिल्ह्याला आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। काही भागात तुरळक सरी कोसळल्या असल्या तरी अद्याप सर्व दूर मोठा पाऊस झालेला नाही। गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदल होत असला तरी पावसाने हुलकावणी दिल्याने खरीपांचे गणित रखडले आहे। जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 55,000 क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असले तरी पाऊस नसल्याने हे बियाणे व्यापाऱ्यांच्या दुकानातच पडून आहे। स्वस्त दरात सोने उपलब्ध करून देण्याचा आमिष दाखवून रायगड जिल्हा परिषदचे सदस्य अविनाश नलावडे यांना निर्जन ठिकाणी बोलवून मारहाण करत तब्बल 52,80,000 रुपयांचा ऐवज लुटणाऱ्या आंतर जिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। या प्रकरणात 5 संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 26,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नलावडे यांच्याशी संशयित आरोपी राजू मोहिते व अक्षय मोहिते यांची ओळख होती। दोघांनीही फिर्यादीकडे काम करताना त्यांचा विश्वास संपादन केला होता। क्रेप मालकाच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर येथील व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांना मारहाण करत तब्बल 4.5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रमेश बोगा यांनी फिर्याद दिली आहे। दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जुगन राजवीर मनोत्रा, शिवाजी चंद्रकांत थोरवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। निराधार अनुदान योजनेचे पैसे आले असल्याचे आमिष दाखवून अनोळखी व्यक्तीने 17 वर्षीय वृद्ध महिलेची फसवणूक करून त्यांच्या अंगावरील 50,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शहरातील हमाल पंचायत मार्केट यार्ड परिसरात घडली। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत द्रौपदाबाई घोलप यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादी या काही दिवस आपल्या नातीकडे वास्तव्यास होत्या। त्या 5 जून रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास आपल्या गावी जाण्यासाठी मार्केट यार्ड परिसरातील चिंचेच्या झाडाजवळ खासगी रिक्षा थांबतात त्या ठिकाणी आल्या होत्या। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।